नमस्कार. प्राध्यापक अमर्त्य सेन, कल्याणकारी अर्थशास्त्र, भरीव कामगिरी. अर्थशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांचे अध्ययन व अध्यापन बरेच वर्ष करून व आपल्या अनुभवाधारित त्याबाबत सखोल संशोधन करून डॉक्टर अमर्त्य सेन यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राच्या कक्षा रुंदावल्या. याद्वारे सामान्य लोकांच्या आर्थिक विकासावर त्यांनी विशेष भर दिला. गरीब लोकांचे आर्थिक कल्याण, आर्थिक उन्नती हा त्यांच्या विचारसरणीचा गाभा आहे. जगात होऊन गेलेल्या भांडवलशाही अनिर्बंध स्पर्धेस वाव देणारी आर्थिक नीती, साम्यवादी आर्थिक व्यवस्था व सर्व आर्थिक कक्षेवर शासनाची बंधने असणारी नीती यामुळे गरिबांचा आर्थिक विकास साधला का? तेव्हा गरीब विकसनशील राष्ट्रातील लोकांचे अन्न, कपडे, निवारा हे मूलभूत प्रश्न भांडवलशाही व साम्यवादी या व्यवस्थेतून सुटले नाहीत. हे प्रश्न सुटले नाहीत तर निरोगी राष्ट्रभावना निर्माण होणार नाही. 21व्या शतकात तर मानवी जीवन व जागतिक आर्थिक वास्तव खूप बदलले आहे. या गोंधळाच्या परिस्थितीची उकल करण्याचा प्रयत्न अमर्त्य सेन या अर्थशास्त्रज्ञांनी केला. हा त्यांचा तिसरा पर्याय कल्याणकारी अर्थशास्त्र या संकल्पनेतून झाला आहे. नाहिरे वर्गाचे हित कसे साधावे याबाबत सैद्धांतिक भूमिका मांडून याबाबत बाजार यंत्रणेचा सहभाग व शासनाचा सहभाग देशाच्या आर्थिक व्यवहाराबाबत कसा असावा याचे दिशादर्शन त्यांनी या ठिकाणी केले आहे. अर्थव्यवस्था लोकाभिमुख असावी असे प्रतिपादन कल्याणकारी अर्थशास्त्राला नैतिकतेला जोड असावी असा त्यांचा आग्रह आहे. अर्थशास्त्र हे केवळ पैशाचा, भौतिक गोष्टींचा विचार करणारे अनर्थकारी शास्त्र ही लोकप्रिय समजूत दूर होण्याचा परिणाम त्यांच्या लिखाणातून प्रतीत होतो. त्यांच्या या सामान्य लोकांच्या व्यापक भूमिकेमुळे रॉयल स्वीडिश अकॅडमीने 14 ऑक्टोबर 1998 रोजी जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिकासाठी सेन यांची निवड केली. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते 6वे भारतीय आहेत. अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय व पहिले आशियाई व्यक्ती आहेत. त्यांना हा जागतिक कीर्तीचा पुरस्कार मिळाल्यावर भारताने पण सर्वोच्च असा नागरी पुरस्कार भारतरत्न 1999 मध्ये त्यांना अर्पण केला. या पारितोषिकाची रक्कम $9,38,000 अमेरिकन डॉलर्स इतकी होती. या रकमेचा ट्रस्ट स्थापन करून भारत आणि बांगलादेशातील गरीब व धर्मादाय संस्था यांच्यासाठी व्हावा असे त्यांनी जाहीर केले. अर्थव्यवस्था लोकाभिमुख करून गरिबांची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे, हेच नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या सेन यांचे भरीव योगदान आहे. त्यांचे विचार अर्थशास्त्रापुरते मर्यादित नाहीत. अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, विधिशास्त्र या विविध शास्त्रातील मूलभूत मूल्यांची त्यांनी सांगड घातली आहे. त्यांनी केवळ आशियाई देशातील परिस्थितीचे विवरण केले नाही, सर्व जगातील गरिबांचे हित कशाने होईल हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या कामगिरीचे गौरवपूर्ण वर्णन टाइम या जगप्रसिद्ध मॅगझिनने 13 नोव्हेंबर 2006च्या अंकात केले आहे. आशियात 60 वर्षात इतिहास घडवणारे अमर्त्य सेन हे ग्लोबल मॅन आहेत असे प्रशंसोद्गार काढले आहेत. अविकसित देशांच्या आर्थिक समस्या याबाबत संशोधनावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. या दृष्टीने जगातील गरिबांचे कल्याण साधण्यासाठी काय काय उपाय सुचवले व कोणत्या बाबी टाळल्या पाहिजेत याची दिशा त्यांनी दाखवली. तसेच भारताच्या समस्यांच्या आकलनाचे भानही पण त्यांना आहे. भारताच्या विकासाबाबत जागतिकीकरणाचे आव्हान स्वीकारून आपली अर्थव्यवस्था कशी बळकट करता येईल व ती बळकट करण्याची प्रक्रिया सतत व जागृतीने केली पाहिजे ही सावधगिरी पण ते सुचवतात. आर्थिक विकासासाठी दुसऱ्या देशाचे एखादे मॉडेल देता येत नाही.
दुसऱ्या देशाची परिस्थिती व समस्या भिन्न असतात. त्याची कामगिरी पाहून काय घ्यावे व आपल्या देशाच्या परिस्थितीचे निरीक्षण करून आपले धोरण आखावे. नोबेल पारितोषिकामुळे त्यांच्या कामगिरीकडे लोकांचे लक्ष वेधले. कल्याणकारी अर्थशास्त्र नैतिक पायावर आधारलेले हा त्यांचा तिसरा पर्याय. आर्थिक व्यवहारात बाजार यंत्रणेवर सर्व व्यवहार सोडता येत नाहीत, कारण गरिबी निर्मूलन बाजार यंत्रणेकडून होत नाही. भांडवलशाहीत सर्व आर्थिक व्यवहार बाजार यंत्रणेद्वारे होतात व ज्यांची क्रयशक्ती अधिक त्यांचे वर्चस्व स्थापले जाते. मग गरिबांच्या हिताकडे दुर्लक्ष होते. हे टाळण्यासाठी शासनाचा हस्तक्षेप व बाजार यंत्रणेवर काही प्रमाणात बंधने लादणे आवश्यक ठरते. गरिबी दूर होण्यासाठी बाजार यंत्रणांवर माफक बंधने व शासनाचा हस्तक्षेप यात योग्य समन्वय साधणे आवश्यक आहे. याचसाठी सरकारी अंतर्गत धोरणे परिणामकारक रीतीने ठरवून ती राबविणे ही मोठी जबाबदारी असते. अमर्त्य सेन यांचे क्रयशक्ती गरिबी दुष्काळाचे विश्लेषण प्रसिद्ध आहे. दुष्काळ केवळ नैसर्गिक कारणामुळे घडतो हे त्यांना मान्य नाही. बंगालचे 1943-1973चा दुष्काळ यांचा त्यांना अनुभव आहे. दुष्काळात कोण लोक बळी पडले? गरीब लोक बळी पडतात, कारण त्यांची क्रयशक्ती कमी होते व काहींची पूर्ण नष्ट होते. कारण या लोकांना स्वतःचा विकास करण्यासाठी योग्य सामाजिक संधी मिळालेल्या नसतात. शिक्षण, आरोग्य, सकस आहार, जमिनीची मालकी त्यांच्या वाट्याला येत नाही. त्यांना या संधी सोयी उपलब्ध होत नाहीत. मग ते स्वतःचे संरक्षण व विकास कसा साधणार? शासनाचे धोरण कृती न करण्याचे धोरण याला कारणीभूत असू शकते. लोकांना शिक्षण, आरोग्याच्या सोयी पुरवणे ही शासनाची जबाबदारी आहे. स्त्रिया भुकेला किंवा दुष्काळाला बळी पडतात, कारण त्यांच्या समाजात श्रमाला मान्यता नाही. पुरुषांना जे अधिकार, संधी मिळतात त्याबाबत स्त्रियांना वंचित ठेवले जाते. त्यामुळे त्यांचा सामाजिक विकास खुंटतो व आर्थिक विकासाला खीळ बसते. तेव्हा आर्थिक विकासासाठी अनुकूल संधी, वातावरण व स्वातंत्र्य यांची जरुरी आहे. सामाजिक संधीवर भर देणारे आर्थिक विश्लेषण त्यांनी केले. जागतिकीकरणाच्या वातावरणात तरुणांना विकासाचे कौशल्य मिळण्याचे विविध प्रकारचे शिक्षण, प्रशिक्षण मिळाले तरच देश जागतिक स्पर्धेत टिकू शकेल. आता भारताच्या अर्थविकासाबाबत सेन यांची भूमिका काय आहे हे तपासणे आवश्यक आहे. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळ उघड्या डोळ्यांनी पाहिला. सामाजिक व आर्थिक समस्या नैतिक दृष्टीने सोडवणारे ते तत्त्वज्ञ, अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांचे अर्थमंथन हे भारताला समर्पकपणे लागू पडते. स्वातंत्र्यपूर्व काळात परकीय सत्तेकडून आर्थिक शोषण झाले, याची जाणीव दादाभाई नौरोजी, रानडे, गोपाळकृष्ण गोखले, महात्मा गांधी यांना पण होती. याबाबत आपले विचार त्यांनी मांडले. पण दुसऱ्या महायुद्धानंतर तिसऱ्या जगातील बरेच आशियाई देश राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाले व स्वतःच्या राष्ट्राचा आर्थिक विकास साधला पाहिजे ही भावना प्रबळ झाली. देशातील गरिबी, अज्ञान, रोगराई व संधीची असमानता दूर करण्याचे आव्हान देशापुढे आहे याचे स्मरण पंडित नेहरू यांनी दिले. त्यासाठी पंचवार्षिक योजना आखून हे उद्देश साध्य करण्याचे ठरले. त्यामुळे स्वातंत्र्याच्या 50-60 वर्षात काही प्रगती झाली. अन्नधान्य वाढवणे, दरडोई उत्पन्न वाढविणे अशी उद्दिष्ट ठरवून ती साध्य करण्याचे प्रयत्न झाले. दुष्काळातील बळींची संख्या कमी झाली, आयुर्मान वाढले, पण प्रगती अपेक्षेप्रमाणे नाही. आज स्वतंत्र भारतातील समाज जीवनाचा जर अभ्यास केला असता, स्वातंत्र्याच्या या 60 वर्षात भारतीय समाजामध्ये खरंच समानता दिसते आहे का? गरिबी दूर झाली का? शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेत का?
आरोग्याच्या सोयी मिळून आदिवासी व गरीब बालकांचे कुपोषण बंद झाले का? शिक्षण क्षेत्राची वाढ होऊन ते सार्वत्रिक झाले का? स्त्री आज सुद्धा स्वतंत्र मनोवृत्तीने समाजामध्ये वावरते का? एकीकडे देश यशाची शिखरे चढत आहे, तर दुसरीकडे या स्वतंत्र भारतात गरीब श्रीमंत दरी वाढत आहे. आज सुद्धा भारतात भिकारी, रोगी, अपंग, बेवारस अशा असंख्य लोकांची संख्या सर्वाधिक आहे. शिक्षणाचा प्रसार सार्वत्रिक झाला नाही. व्यक्ती आणि समाज यांच्या हिताचा विचार करताना दरडोई उत्पन्नात वाढ हा विचार संकुचित वाटतो. कारण दरडोई उत्पन्नात वाढ झाली तरी बऱ्याच व्यक्तींचे उत्पन्न वाढलेले नसते, ते अपुरेच राहते. आणखी एक चुकीचे गृहीत नमूद केले पाहिजे. आर्थिक विकास सुरू झाला की तो खालच्या थरापर्यंत झिरपते. बरेच गरीब लोक आर्थिक विकासाच्या परिघाबाहेर राहतात. दरडोई उत्पन्नाचा विचार करताना माणसाच्या कुवतीचा, क्षमतेचा विचार आवश्यक आहे. माणसाची कुवत वाढवण्यासाठी सामाजिक वातावरण अनुकूल असले पाहिजे. शिक्षण, आरोग्य, सकस आहार या बाबी प्राप्त झाल्याशिवाय क्षमता कशी वाढणार? शिक्षण अजून सार्वत्रिक झाले नाही. प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक मोफत झाले पाहिजे. चीन व श्रीलंका यांनी याबाबत प्रगती केली आहे. भारतीय राज्यात केरळ साक्षरतेबाबत आघाडीवर आहे. आरोग्य टिकवण्यात पण केरळ अग्रेसर आहे, त्यामुळे त्याची प्रगती झाली आहे. काही आशियाई देशात बाजारपेठांचे संवर्धन झाले, पण शासन आणि बाजारपेठेची कार्य भिन्न आहेत व आर्थिक प्रगतीसाठी दोन्हीही महत्त्वाची आहेत. 1991 पासून सुरू झालेला आर्थिक सुधारणांचा म्हणजेच जागतिकीकरण कार्यक्रम सेन यांनी मान्य केला आहे. शासनाची जाचक बंधने दूर झाल्यामुळे बाजारपेठांना आर्थिक महत्त्व मिळते, पण या सुधारणांमुळे विकासाच्या नव्या संधीचा फायदा सर्व लोकांना घेता येणे शक्य होण्यासाठी शिक्षण, आरोग्य, सकस आहार याबाबत प्रगती होणे जरुरीचे आहे. देशातील तरुण लोक आरोग्यसंपन्न, शिक्षित, विविध कौशल्य आत्मसात केलेले असले तरच ते जागतिक स्पर्धेत टिकू शकतात. स्त्रियांना पण विकासाच्या सर्व संधी मिळून त्यांच्या कार्याचे योग्य मूल्य झाले पाहिजे. शिक्षण व आरोग्य या उद्दिष्टाबाबत भारत मागे राहिलेला आहे. स्त्रियांच्या हक्कांबाबत पण जुने रूढीग्रस्त विचार अजून नष्ट झालेले नाहीत. ग्रामीण भागातील स्त्रिया शेतीत अनेक प्रकारची कामे करीत असल्या तरी जमिनीचा हक्क त्यांना मिळेल असे नाही. सरकारी हस्तक्षेप आवश्यक आहे, पण तो हस्तक्षेप म्हणजे राजकीय दखलगिरी व भ्रष्टाचार होऊ नये. आर्थिक सुधारणा परिणामकारक व्हायची असेल तर सरकारची अंतर्गत धोरणे कृतिशील पाहिजेत. शिक्षण, आरोग्य या सुविधा वाढवून द्यायच्या असेल तर शासनाचा खर्च वाढतो. हा विचार पुढे येतो. कराद्वारे उत्पन्न वाढवणे असेल तर ज्यांच्यावर कर लादला जातो त्यांच्याकडून विरोध होण्याची शक्यता असतेच. तेव्हा आर्थिक सुधारणांसाठी उत्पन्नाची व खर्चाची पुनर्मांडणी करावी. तेही एक मोठे आव्हानच असते. भारत शासनाला हे प्रश्न आहेतच. सेन यांच्या या संशोधनामुळे विकसनशील देशातील प्रश्नांना आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. जागतिकीकरणाचे आव्हान स्वीकारून स्पर्धेला कसे तोंड द्यावे ही समस्या उभी राहिली. मानवी भांडवलाची क्षमता, कौशल्य वाढवणे, विषमता दूर करणे, गरिबांचं कल्याण करणे, महिलांचा सामाजिक दर्जा वाढविणे इत्यादी समस्या सोडवण्यासाठी अर्थव्यवस्थेची पुनर्रचना कशी करावी हे विचारणीय प्रश्न जगात निर्माण झाले. सेन यांच्या या विचारसरणीत त्यांनी अर्थशास्त्राची सदसद विवेकबुद्धी जपली असे उद्गार रॉबर्ट सोलो, हे एक नोबेल पारितोषिक विजेते आहेत, यांनी हे उद्गार काढले. यात मानवी तत्वांचा विजय होऊन अर्थशास्त्राला नवीन चेहरा प्राप्त झाला. मानवतावाद, धर्मनिरपेक्षता, अणुविकासाला विरोध, नैतिकता, जातीभेद, लिंगभेद अमान्य ही त्यांची प्रमुख मूल्ये होती.
त्यांच्या विचारसरणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीत खूप साम्य वाटते. अमर्त्य सेन व बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्राचे दार्शनिक होते. दोघेही दीर्घकाळ परदेशात राहून अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास केलेले. दोघेही लोकशाही प्रधान शासन प्रणालीचे उपासक व बौद्ध तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवणारे. आपल्या अर्थशास्त्रविषयक ज्ञानाचा उपयोग समाजातील आर्थिक व सामाजिक विषमता दूर करण्याचा त्यांचा आग्रह होता आणि आहे. त्यांनी अर्थशास्त्र समाजाभिमुख बनवण्याचे प्रयत्न केले. दारिद्र्य निर्मूलन करून समानतेचा संदेश दोघांनी दिला. अमर्त्य सेन यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1933 मध्ये शांतिनिकेतन म्हणजे पश्चिम बंगाल येथील रवींद्रनाथ टागोर यांनी विद्यापीठ स्थापन केलेले गाव येथे झाला. गुरुदेव टागोरांनीच त्यांचे नाव अमर्त्य सेन असे ठेवले असे सांगतात. अमर्त्य म्हणजे अजरामर. गुरुदेवांनी त्याला भरीव कामगिरी करण्याचा आशीर्वाद दिला होता असे त्यांच्या माता अमिता सेन सांगतात. त्यांचे वडिलोपार्जित घर ढाका म्हणजे अलीकडच्या बांगलादेशात होते. 1947च्या हिंदुस्थानच्या विभागणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. ढाका येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. भारतात आल्यावर हायस्कूलचे शिक्षण विश्वभारती विद्यापीठात व कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात झाले. नंतर केम्ब्रिज येथे ट्रिनिटी कॉलेजात दाखल झाले. येथे त्यांनी BA फर्स्ट क्लासमध्ये मिळवली व 1959 ते PhD झाले. येथेच त्यांनी तत्त्वज्ञान या ज्ञानशाखेचा 4 वर्ष अभ्यास केला. सेन यांनी कलकत्ता, यादवपूर, दिल्ली, ऑक्सफोर्ड येथे अर्थशास्त्राचे अध्यापन केले. कुशाग्र बुद्धीचा प्राध्यापक शिकवण्याचे कौशल्य यामुळे ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक ठरले. 1998 ते 2004 या काळात ट्रिनिटी कॉलेज केम्ब्रिज येथे मास्टर म्हणून काम केले. त्यांच्या संस्कृती, इतिहास, तत्त्वज्ञान या क्षेत्रातील गाढ्या अभ्यासाचा प्रभाव तेथील शैक्षणिक क्षेत्रावर पडला. मे 2007 मध्ये नालंदा म्हणजेच बिहार या विद्यापीठाचे चेअरमन म्हणून त्यांची नेमणूक झाली. भारताच्या प्राचीन संस्कृतीचे पुनर्जीवन करून आंतरराष्ट्रीय कक्षांवर ते आणण्याचे कार्य येथे व्हायचे आहे. अमर्त्य सेन यांचा 3 वेळा विवाह झाला. त्यांना 3 मुली व 1 मुलगा आहे. अंतरा, नंदना, इंद्राणी व कबीर. प्रथम पत्नी नवनीता देवसेन यादवपूर कॉलेजात प्राध्यापिका होत्या. दुसरी पत्नी कॅन्सरने मृत्यू पावली. विद्यमान पत्नी यम्मा रायशिका किंग्स कॉलेजात तत्त्वज्ञान शिकवतात. अमर्त्य सेन फार काळ परदेशात वास्तव्य करून होते, तरी भारतीय नागरिकत्व सांभाळले आहे. त्यांनी अनेक आदरणीय पदव्या मिळवलेल्या आहेत. भारत देश मोठा होईल अशी त्यांची सकारात्मक भूमिका आहे. ते झब्बा, पायजमा व खाद्यावर शबनम अशा साध्या पोशाखात राहतात. पंतप्रधान मनमोहन सिंगशी त्यांची आधीच ओळख होती. सेन 64 वर्षाचे असताना त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. मनमोहन सिंग यांनी त्यांचे अभिनंदन केले. अमर्त्य सेन यांनी विपुल लिखाण केले आहे. त्यांच्या पुस्तकांचे जवळपास 30 भाषांमध्ये अनुवाद करण्यात आले आहेत. 30 ग्रंथ प्रसिद्ध झाले असून 225हून अधिक प्रबंध आहेत. या सर्वांची दखल आंतरराष्ट्रीय कक्षावरती घेण्यात आलेली आहे. त्यातील काहींचा उल्लेख करत आहे. रॅशनॅलिटी अँड फ्रीडम, फ्रीडम, रॅशनॅलिटी अँड सोशल चॉईस. तिसरं, इंडिया इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड सोशल अपॉर्च्युनिटीज, पॉवर्टी अँड फेमिन्स, चॉईस, वेलफेअर अँड मेजरमेंट. त्यांच्या सर्व ग्रंथांचा येथे उल्लेख करणे शक्य नाही, पण भारतासाठी सेन यांनी मांडलेला सामाजिक विकास संधीचा विचार हा अत्यंत उपयुक्त आहे. भारताच्या उद्दिष्टाप्रमाणे न होणारा विकास याला अज्ञान, संधीची कमतरता व आर्थिक स्रोतांचा अभाव या बाबी प्रमुख आहेत. भविष्यातील पुनर्रचनेत 10 ते 11वी योजना यात त्यांचा विचार प्रामुख्याने आवश्यक आहे. अमर्त्य सेन यांनी केलेले अर्थमंथन भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
11व्या व पुढील योजनात योग्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांचे दिशादर्शन लक्षात घेणे जरुरीचे आहे. भारताने स्वराज्य स्थापन केले असले तरी ते अजून सुराज्य झालेले नाही. यासाठी संरचनात्मक बदल आवश्यक आहे. भारतात 66 ते 70% लोक खेडेगावात राहतात, तेव्हा खेड्यातील विकासाचे अडसर दूर करून खेड्यांना स्वयंपूर्ण व स्वावलंबी बनवणे जरुरीचे आहे. या दृष्टीने खेड्यातील शेती सुधारून ती अधिक उत्पादक कशी होईल याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शेतीसाठी जुन्या व नव्या तंत्राचा उपयोग करणे व त्यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत रेडिओ, टीव्ही, प्रदर्शने, शेतीसंबंधी पेपर, सेमिनार्स इत्यादी माध्यमांद्वारे करण्यात येत आहे. शेतीला पूरक असे उद्योग, पशुपालन, कोंबडीपालन, फळबागा, फळांचे पदार्थ बनवणे, मासेपालन, रेशीम किडेपालन इत्यादी उद्योग ज्ञान देऊन त्यांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणे जरुरीचे आहे. या वस्तूतील काही वस्तूंना परदेशी बाजारपेठ मिळू शकते. शेती व पूरक उद्योग यांचा विकास झाला तरच ग्रामीण भागातून शहरात नोकरीसाठी येणाऱ्या लोकांचा ओघ कमी होईल. तसेच पावसाच्या अनिश्चित स्थितीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते, ते कर्जबाजारी होतात व आत्महत्या करतात. तरी शेतकऱ्यांची वाईट स्थिती दूर करणे हे भविष्यकाळाचे मोठे आव्हान आहे. गाव पातळीवर ग्रामपंचायत, खंड विकास अधिकारी यांनी या सर्वांबाबत दक्ष असणे जरुरी आहे. शेतीचा नाही विकास तर सर्वांना घडेल उपवास. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी कायदा 2006 पासून सुरू केला. या निरनिराळ्या योजनांसाठी मिळालेला पैसा व साधने यात भ्रष्टाचार पूर्ण टाळला पाहिजे. सामाजिक असमानता हे भारतातील मोठे अपयश आहे. स्त्री पुरुष असा भेदभाव केल्यास स्त्रियांना काय संधी मिळणार? मानवी हक्कांचे संरक्षण ही सेन महत्त्वाची बाब मानतात. दुर्बल घटकांची, स्त्रियांची उन्नती होण्यासाठी दयाशीलता हवी. सर्वांना व्यवस्थित खायला मिळणे, चांगलं आरोग्य मिळणं, चांगलं शिक्षण मिळणे या मूलभूत बाबी समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळणे आवश्यक आहे. आरोग्यासाठी डॉक्टर तुमच्या दारी, शिक्षणासाठी प्रत्येक लहान गावात सुद्धा शाळा, अशा नुसत्या जाहिरातींचा काय उपयोग? अपार कष्ट प्रत्येक व्यक्तीने प्रामाणिकपणे करणे हे तत्त्व आपण जपानी लोकांकडून शिकले पाहिजे. समाजातील दुर्लक्षित, वंचित वर्गाच्या प्रश्नांना तोंड फोडण्याची गरज असून दुर्लक्षित वर्गाला न्याय न मिळाल्यास राजकीय संदर्भात ते धोक्याचे होईल.